रशिया युक्रेन युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चाललंय। रशियाने काल युक्रेनवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ला केलाय। 2 रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील पोल्टोवा शहराला लक्ष्य केलंय। या हल्ल्यात 41 लोकांचा मृत्यू झाला असून 180 जण जखमी झालेत। रशियन क्षेपणास्त्रांनी लष्करी शैक्षणिक संस्थेला लक्ष्य केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे। गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे। काही दिवसांपूर्वी रशियात युक्रेनने हल्ला केला। आगीत रशियाचे हवाई तळ आणि नौदल तळ जळत आहेत, त्यामुळे मोठा धक्का बसलाय। युक्रेनमध्ये अंतर्गत भूकंप झालाय। राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या 5 मंत्र्यांनी एकत्र राजीनामा दिला। या मंत्र्यांनी राजीनामा का दिला याची माहिती समोर आली नाहीये। उत्तर कोरियाचा हुकुमशहा ऑलिम्पिक वीरांना दिलेल्या शिक्षेवरून चर्चेत असतानाच आता एकाच वेळी 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय। उत्तर कोरियामध्ये महापूर आला होता। या पुराच्या पाण्यात हजारो लोक मारले गेल्याने किम जोंग उन भडकलाय। यामुळे त्याने या अधिकाऱ्यांना थेट फासावरच लटकवण्याचा निर्णय घेतलाय। उत्तर कोरियामध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालंय। अशातच पुराच्या पाण्यात 4000 लोकांचा मृत्यू झालाय। या लोकांना वाचवण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना किमने भयानक शिक्षा दिली आहे। कर्जाच्या संकटात अडकलेला पाकिस्तान पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला गेलाय। अशा परिस्थितीत चीन आणि सौदी अरेबियाचाही पाकिस्तानला धक्का बसलाय। दोन्ही देशांनी आता पाकिस्तानमधील गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान पाकिस्तानमध्ये आर्थिक मंदी सुरू आहे। पाकिस्तानातील परिस्थिती पाहून परदेशी गुंतवणूकदारांनीही आपले दरवाजे बंद केले। आता पाकिस्तानचे मित्र सौदी अरेबिया, UAE आणि चीननेही निधी थांबवलाय। चीन आणि सौदीने 1.82 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक थांबवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ब्रुनेई येथे पोहोचले। विमानतळावर क्राऊन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल मुहतारी बिल्ला यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत विशेष मानला जातोय, कारण भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे। महत्वाचं म्हणजे दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे। पंतप्रधान मोदी काल सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूरच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झालेत। भारतामध्ये 1 वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र विकसित असलेल्या स्वीडनमध्ये 2 वर्षांखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे। देशाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याने लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजन पासून पूर्णपणे दूर ठेवलं पाहिजे। ऑन स्क्रीन वेळ कमी करण्याच्या या शिफारसी फक्त लहान मुलांसाठी नाहीत तर इतर वयोगटांसाठी स्क्रीन टाइम नियंत्रित करण्याची सरकारची इच्छा आहे। एलन मस्क यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक्सवर बंदी घालण्याचे आदेश दिलेत। प्लॅटफॉर्म एक्सवर बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवायचा की नाही यावर काल ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात मतदान झालंय। आता या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मोरेस यांचा निर्णय कायम ठेवण्यासाठी मतदान केलंय। म्हणजेच ब्राझीलमध्ये एक्सवर बंदी कायम राहणार आहे। भाजपने कालपासून सदस्यता अभियान सुरू केलंय। जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला फक्त एका मिस कॉल करायचा आहे। ही सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे। भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सदस्यता मोहिमेच्या सुरुवातीला मिस कॉलद्वारे पक्षाचं सदस्यत्व घेतलंय। तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल। माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। पोलिसांनी या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक स्टेटस रिपोर्टही सादर केल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे। पूजा खेडकरने 2दा अपंगत्व प्रमाणपत्र सादर केलं होतं। या प्रमाणपत्राचा वापर करून तिने UPSC मध्ये विशेष सवलत मिळवली होती। सरकारने पब्लिक प्रोव्हिडंटच्या नियमांमध्ये बदल केलेत। अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली खाती, एकापेक्षा जास्त PPF खाते आणि भारतात रहिवासी नसलेल्या लोकांची PPF खाती यांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। हे नवीन नियम 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत। PPF ही एक दीर्घकालीन योजना आहे। या योजनेत चांगला परतावा मिळतो।
चिप क्षेत्रातील दिग्गज जागतिक कंपनी एनव्हिडिया कॉर्पच्या शेअरमध्ये 9.5% मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घसरण झाली आहे। काल हुआंग यांची संपत्ती सुमारे 10 अब्ज डॉलर्सने घसरून 94.9 अब्ज डॉलर्सवर आली आहे। हुआंग यांच्या संपत्तीत झालेली ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे। एनव्हिडियाच्या मार्केट कॅपला 279 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय। एका दिवसात अमेरिकन कंपनीच्या बाजार मूल्यात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे। बजाजसाठी 5 जुलै 2024 हा ऐतिहासिक दिवस होता। याच दिवशी बजाजने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली होती। बजाज फ्रीडम असं या बाईकचं नाव असून ती भारतात 95,000 रुपयांपासून लॉन्च करण्यात आली आहे। आता येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार बजाज लवकरच इथेनॉलवर चालणारी बाईक लॉन्च करू शकते। अलीकडेच बजाजचे एमडी राजीव बजाज यांनी या वृत्ताला दुजोरा देत म्हटलंय की कंपनी इथेनॉलवर चालणारी बाईक विकसित करण्यावर काम करतेय। ब्राझील येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर मॅथ्यू जगभरात प्रसिद्ध होता। त्याने कमी वयात बॉडी बनवली होती। याआधी मॅथ्यू लठ्ठपणाने त्रस्त होता। त्यानंतर 5 वर्षात शरीरात मोठे बदल घडवून जगभर प्रसिद्ध झाला। आज मॅथ्यूज पावलक यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी मॅथ्यूजला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना प्राण गमवावा लागला। ब्राझीलचा रहिवासी असलेला मॅथ्यूज बॉडी बिल्डर म्हणून जगभर प्रसिद्ध होता। त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता। आगामी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केलाय। दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे। वुमन्स IPL मध्ये गुजरात टायटन्स कडून खेळणाऱ्या लॉरा वोल्डवार्ड ही दक्षिण आफ्रिकेची नेतृत्व करणार आहे। तसेच इतर खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप संघ जाहीर करणारी 7वी टीम ठरली आहे। मात्र या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। भाग मिल्खा भाग, शादी के साइड इफेक्ट्स, दिल धडकने दो अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेला बॉलिवूड मधील चतुरस्त्र अभिनेता म्हणजेच फरहान अख्तर। फरहान अख्तर केवळ अभिनेताच नाही तर त्याने डॉन, दिल चाहता है अशा सिनेमांचं दिग्दर्शन करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। आज नुकतीच फरहान अख्तरच्या आगामी सिनेमाची घोषणा देखील करण्यात आली आहे। 120 बहादूर असे या सिनेमाचं नाव आहे। फरहान या सिनेमात वीरचक्र सन्मानित मेजर शैतान सिंग PVC यांची भूमिका साकारणार आहे। फरहान या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लढवय्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे।